शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवरून सध्या रणकंदन सुरू आहे। नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला होता आणि आपण हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणार असल्याचं म्हटलेलं होतं। मात्र घोषणा करून सुद्धा राऊत तिकडे गेलेच नाहीत आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मग राऊतांना डिवचलं। लोकांनी पत्र लिहिलं, तुम्ही नक्की जाता ताजलँड खरंच जाणार आहात? बघा की का जाऊ नये, नाही जायला काही तिकडे हरकत नाही, पण जाणार आहात? जाणार आहोत आम्ही। कोण कोण नाही जाऊ ना, आम्ही सगळेच जाणार तिकडे। कोण कोण बघा बघा ना त्याच्यामुळे उगाच आमच्यावर संशय घेतला जाईल काहीतरी। मला कालच जायचं होतं, म्हटलं अरे बापरे, इथे तर कैदखाना केला, एरवडा जेल केली आहे तिथे। उद्धव ठाकरेही जाऊ शकतात। राऊत हे फक्त बोलतात, हे करत काहीच नाही। काल त्यांनी सांगितलेलं की मी ताजला त्यांना जाणार आहे जेवायला। ताज हे हॉटेल सर्वांचं आहे। काल ते आले नाहीत, ना जेवायला आले ना चहा प्यायला आले, अगदी रात्री डिनरला सुद्धा आले नाहीत। त्याच्यामुळे संजय राऊत, तुम्हाला खरंच असं वाटत असेल तर तुम्ही स्वतः येऊन बघू शकता। मला कल्पना आहे की त्यांना आमच्या नगरसेवकांना भेटून त्यांना स्वतःला खासदारकीची मागणी करायची आहे, म्हणून हे सर्व सारखे बडबड करतायत। तर संजय राऊत आले तर नक्कीच ताज सर्वांचं हॉटेल आहे, तिथे कधीही कोणी येऊ शकतं। ताज हॉटेल का आम्ही खरेदी केलंय, तिथं 500 रूम आहेत आणि 30 नगरसेवकांसाठी 500 रूम करतात का भाऊ? का तिथे आता प्रवासी दुसरे राहत नाहीत का? संजय राऊतने पण जावा, या निमित्ताने दुसऱ्यांना सुद्धा घेऊन जावं। 2 पैशाचं झळ स्वतःच्या खिशाला लागेल आणि लोकांना जेवण सुद्धा दिलं गेलं पाहिजे। आम्हाला बोलतो आम्ही पण येऊ, हा फार्स करू नका। तुम्हाला तिथं कोणी रोखलेलं नाही, तुम्ही बिंदास जा, बिंदास राहा। आणि म्हणून अशा आम्ही फार बिंदास लोक आहोत, आम्हाला कुणाची भीती नाही। आणि कोणी येऊन आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही त्यांना पाहू काय करायचं ते।